नमस्कार. माझं नाव प्रशांत निकम आणि महाराष्ट्र माझा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण नेहमीच नवनवीन विषय घेऊन येत असतो, त्यामुळे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थंबनेलवरून विषय तुमच्या लक्षात आलाच असेल की मुलांनो, लग्न करताय सावधान, शुभमंगल सावधान. आता शुभमंगल सावधान हा ही जी एक वाक्य आहे, हे आपल्या लग्नाच्या विधीमध्ये वापरलं जातं. याचा अर्थ काय? शुभ म्हणजे पवित्र, मंगल म्हणजे कल्याणकारी, आणि प्रत्येक मंगलाष्टकेला ब्राह्मण काका सावधान म्हणतात आणि नंतर एकदा मोठ्याने सावधान म्हणतात. तर याचा अर्थ काय होतो नेमका? याचा अर्थ असा आहे मित्रांनो, की आता तुम्ही तयारीला लागा तुमच्या प्रपंचाच्या. आता सावध व्हा आणि इथून मागे जे तुम्ही तुमचं जीवन जगत होता, आता ते सोडून या प्रपंचाच्या तयारीला लागा, म्हणून शुभमंगल सावधान म्हटले. पण आपला विषय कसा आहे की आज शुभमंगल सावधान म्हणजे मुलींपासून सावध राहण्याची वेळ आलेली आहे खऱ्या अर्थाने. आता जर तुम्ही मागचा जर किस्सा पाहिला असेल की 17 कोटीचा पॅलेस, हे ते बुक, हे ते, तर ज्याने 17 कोटीचा पॅलेस बुक केला होता त्याला थोडंसं टक्कल होतं, त्याला थोडीशी विंग बसवलेली होती आणि बोलताना थोडा अडथळा यायचा, म्हणून त्याचा काटा काढला गेला. म्हणजे आजकालच्या मुली पहा, पूर्वी खेडेगावात ज्यावेळी लग्न जमायचे त्यावेळी जावयाचा खूप मोठा थाट होता. म्हणजे मुलांना बळबळ तयार केलं जायचं लग्नांना, त्यांना हुंडा दिला जायचा, ड्रेस दिला जायचा, अंगठी दिली जायची, गाड्या दिल्या जायच्या किंवा रोख हुंडा दिला जायचा, गळ्यातल्या चेन दिल्या जायच्या, आणि मानपानाने जावई आला तर त्याला घरी गावरान कोंबडा कापला जायचा, मटण आणलं जायचं. म्हणजे इतका थाट होता जावयाचा. परंतु आज परिस्थिती काय झाली? उलटी झाली. मुली ह्या अशा वेगळ्या कृत्याने वागायला लागल्या. आज आपण कित्येक घटना पाहतो की जी अरेंज मॅरेज होतात, त्याच्यामध्ये मुलीची इच्छा नसते, त्या काहीतरी वेगळं पाऊल उचलून त्या ठिकाणी त्या मुलाला दगाफटका करतात. त्यामुळे मी काय म्हटलं की मुलांनो सावधान. जरी बघा, लग्नाला आता जरी उशीर झाला असला तरी घाई करायची नाही, कारण अशा जर मुली मिळाल्या तर आपलं हे जीवन सुद्धा वायाला जाईल. त्याच्यामुळे काळजी करायची काही कारण नाही. पण अशा मुली, आता एवढी शिकलेली, म्हणजे FY का काय झालेली होती मुलगी, तिने इतका दगाफटका केला. वय वर्ष 22 असताना एवढं मोठं षडयंत्र रचलं त्या केतनच्या विरोधात. तर आजकाल मुलींच्या ज्या अपेक्षा वाढलेल्या आहेत की जमीन पाहिजे, गाडी पाहिजे, ह्या पाहिजे, त्यामुळे यांची जी मनोवृत्ती आहे किंवा ह्या मनोरुग्ण होत चाललेल्या आहेत की आपल्या मैत्रिणीचं असं असं झालं, तिला अशी गाडी, हे ते मिळालं, ही एवढी गरीब असून तिला एवढं एवढं मिळालं, आपल्याला काय नाही. ह्या मनोरुग्ण स्वभावामुळे ह्या मुली गुन्हेगार परिस्थिती किंवा गुन्हेगार माइंडेड होत चाललेल्या आहेत आणि ह्या गुन्ह्यातून हाकनाक या मुलांचे जीव जात आहेत. आज आपण कित्येक वेळा पाहतो की प्रियकराच्या साह्याने पतीचा खून किंवा प्रियकराच्या साह्याने पतीचीच केली हत्या, हे बऱ्याच गोष्टी आपण आज पाहत असतो किंवा ऐकत असतो समाजामध्ये. आपण ज्यावेळी सोशल मीडिया म्हणा किंवा टीव्ही वरती म्हणा किंवा चॅनलवरती म्हणा, आपण ह्या गोष्टी सर्रास ऐकत असतो. त्याच्यामुळे मुलांना सावधान, लग्न करताय तर सावधान. आता असं लेट झालंय, तसं लेट झालंय, घाई करू नका. कारण ज्यावेळी तुम्ही घाई करायला लागाल त्यावेळी 100% हातातून चूक होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळात या गोष्टी घडतात. आज आपण पाहतो की म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशी घटना घडतात की एकाच मुलीचं 10 वेळा लग्न लावलं गेलं. नवरदेवाला 10 लाख, 20 लाख, 25 लाखाला चुना लावला गेला. म्हणजे हे कशामुळे होतंय की घाई केल्यामुळे होते. कारण मुलींची जी मनस्थिती आहे ही तिच्या आई वडील, नातेवाईक यांनी फिरून टाकलेली आहे पूर्ण, की आता मुली मिळत नाही, आता मुली मिळत नाही. पण असं मुली मिळत नाही असं होत नाही. थोडाफार जरी हा फरक असला, पण या मुलींचं काय झालेलं आहे की आता उच्चभ्रू पद्धतीत राहायला बंगले पाहिजे, गाड्या पाहिजे, शेती पाहिजे, सासू नको, सासरा नको, दीर नको, नणंद नको, असा वर ते शोधतायत सध्या. आणि मग याला पाहिजे त्या बोटावरती खेळवायचं, आपले आई वडील न्यायचे, भाऊ न्यायचा, तिथं त्यांच्या घरी राहायचं, त्यांनाच सांभाळायला लावायचं, त्यालाच त्रास द्यायचा. म्हणजे ही परिस्थिती ही अक्षरशः यांच्या या क्रिमिनल माइंडेड म्हणजे गुन्हेगारी वृत्तीतून ही जन्माला आलेली एक प्रवृत्ती, यांनी याचं सर्वसामान्य
जे नवरदेव राहिलेले आहेत लग्नाचे, किंवा काही मजबूर आहेत, किंवा काही वयाच्या बाहेर चाललेले आहेत, अशा लोकांवरती लादण्याचा या मुली प्रयत्न करतात. त्याच्यामुळं मुलांनो, लग्न करताय सावधान. कारण आज काय झालं की प्रत्येक मुलगा खचलेला आहे, प्रत्येकाला फ्रस्ट्रेशन आलेले की आपलं लग्न होत नाही, आपल्या मित्राचं झालं, याचं झालं, याला 2 मुलं आहेत, ती 10वीला गेली, त्यांची आता त्यांची आज ना उद्या लग्न होतील, आपण काय अजून तसेच आहेत, मग काहीतरी ऍडजस्ट करा. मग जमीन असेल जमीन विका, तिला पैसे द्या, किंवा कुठले काही FD असेल, सोनं असेल तिथे द्या. काही हवाली करू नका मित्रांनो. तुमच्या नशिबात लग्न आहे, ती लग्न गाठ वरच्यानी जर बांधलेली आहे तर ती 100% तुमचं लग्न कुठे ना कुठेतरी होणार आहे. पण संयम पाहिजे, संयम पाहिजे. संयम असल्याशिवाय या गोष्टी घडत नाहीत. ज्यावेळी तुमचा संयम सुटेल त्यावेळी तुमच्याकडून निश्चित चूक होईल. आणि या गुन्हेगारी वृत्तीच्या मुली, ज्यांना इतकी लालच लागलेली आहे की सगळं पाहिजे पाहिजे, यांच्याकडे काय आहे? आता ज्या मुली म्हणतात की आम्हाला शेती पाहिजे, तिला 1 गुंठा नाही, पत्र्याच्या घरात राहणारी असते ती, पुण्यात कुठेतरी झोपडपट्टीत राहणारी मुलगी सुद्धा काय म्हणते, मला शेती पाहिजे, बंगला पाहिजे, गाडी पाहिजे, चांगल्या पॅकेजचा नवरा पाहिजे, किंवा सरकारी सर्वंट पाहिजे. पण हिच्याकडे काय आहे? हिच्याकडे कला काय असते? भांडे घासण्याची, धुणे धुण्याची. मग अशा मुलींच्या जर एवढ्या अपेक्षा झालेल्या आहेत तर उच्चभ्रू सोसायटीमध्ये यांच्या अपेक्षा काय आहेत की यांना नवरे कुठले पाहिजेत? सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान या टाईपची मुलं यांना पाहिजेत. दिसायला सुंदर पाहिजे, पैसे भरभक्कम पाहिजे, या कशा का असत नाही. तुम्ही आज बघा समाजात कसल्याही मुलींच्या अपेक्षा, दिसायला भलेही धड नाहीत, पण त्यांच्या अपेक्षा किती वाढलेल्या आहेत. का वाढलेल्या आहेत? हे समाजाने, म्हणजे त्यांच्या पालकांची चूक आहे की आज मुली मिळत नाही, मग आमची मुलगी इथं नाही द्यायची, तिथं नाही द्यायची, हे तर नाही, इतक्या लांब नाही द्यायची, तितक्या लांब नाही द्यायची, ह्याला नाही द्यायची, शेतकऱ्याला नाही द्यायची, आमक्याला नाही द्यायची, पालाण्याला नाही द्यायची. अरे पण तुझ्याकडे आहे काय? तुम्ही बघा, जर तुम्ही वधूवर मेळाव्यात गेला तर तुम्हाला त्या विधवा ज्या आहेत महिला, त्यांच्या सुद्धा अपेक्षा खूप मोठ्या, आणि या मुलींच्या तर अपेक्षा ह्या गगनाला भिडणाऱ्या. म्हणजे मुलांना कचऱ्यात अक्षरशः यांनी जमा केलं. पण आपण ज्यावेळी या घटना बघतो, आता या सिया आणि केतनची जी घटना घडली, त्याने डोळे उघडे ठेवा मुलांना. कारण उगाच म्हटलं जात नाही शुभमंगल सावधान. हे अगोदर सावधानतेने पाहायचंय. हे जे आपल्याला पवित्र कल्याणकारी जे कार्य प्रपंचाचं करायचं, याच्यासाठी अगोदर तुम्हाला सावध राहणं गरजेचं आहे. कारण अगोदर जर तुम्ही सावध राहिला नाहीत तर याचे परिणाम खूप भयानक भोगावे लागतील. आणि ज्या मुलीच्या पालकांचे जे विचार आहेत, त्यांनी त्यांचे विचार खरोखर बदलायला हवे. अन्यथा तुमच्या सुद्धा मुली ह्या वय होऊन झाल्यानंतर मुलं सुद्धा त्यांना रिजेक्टच करतील. असं नाही की मुलंच रिजेक्ट होतात, मुलं सुद्धा मुलींना रिजेक्ट करतात. पैसेवाली मुलं सुद्धा मग कसल्याही मुलींशी लग्न करत नाही. चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? शुभमंगल सावधान. आणि मुलांनो, सावध राहा. नक्की कमेंटमध्ये लिहा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद.